मगाशी बटनच चालू केलं नव्हतं आणि मी काढतोय व्हिडिओ बघतो तर बोललो अरे वरती रिडिंगच चालू नव्हती. आता डबल काढायला लागलं. होते ना कधी कधी असं होते चुकून लागतं. मगाशी तो बटनच चालू करतो व्हिडिओचा तो होता पण चालूच नाही केलं होतं. माझा चष्मा नाही माझा पूर्ण घ्या ना. तुम्ही जवानीमध्ये हिरो दिसत असाल. टाकलंय आता मी बघितलं का बँक पेन्शन ते मी नॉमिनेशन बोलायचं आहे कोण बोला हे चालू आहे. आपले सहकारी प्रवीण राहुल त्यांचा वाढदिवस कोणत्या दिवसामध्ये तारीख माहिती नाही. 3 ऑगस्टला झालेलं आहे. त्या पिक्चर त्यांनी ते चाय पार्टी ठेवलेले आहे. आपण त्यांचा कार्यक्रम करणार आहोत आणि या पिक्चरचं त्यांच्या स्मृती 2 चौधरी प्रवीण त्या आणि वयाची 68वी पूर्ण करून पदार्पण केलेलं आहे. जवळपास क्रमांकामध्ये येऊन पोहोचलेले आहे पण तरी त्यांच्याकडे पाहिलं तरी असं वाटत नाही की ते त्या दरम्यान पोहोचले. कारण ते यंगच आहे. काही दिवसापूर्वी ते आजारी पडले होते. प्रवीण म्हणजे सिस्टमॅटिक आहे शेड्यूल. मी प्रवीणबद्दल माझ्या वर्षी बोललो होतो. प्रवीण आणि प्रावीण्यातला फरक सांगितलं. आज बोलणारे त्यांच्याबद्दल शिस्तबद्ध आणि शेड्यूल. कारण काही दिवसापूर्वी ते आजारी पडले होते आणि मग मला ते कळल्यानंतर फार वेळा हे वाटलं की प्रवीण आजारी पडला कसा. माझा एक वेळेला ॲक्सिडेंट झालं होतं 84ला कडा रोडला. लोक म्हणत होते की तुझं ॲक्सिडेंट झालं कसं. कारण तू शिस्तबद्ध चालणारा आहे. बोलो विधी योग असतो तो. प्रवीणच्या बाबतीत तेच झालं. कारण आजार हा मनुष्य म्हणजे की आजार येणार आहे पण त्याचं शेड्यूलमध्ये असं असतं की तो खाण्यापिण्याची शेड्यूल आहे. त्याला काही गोष्टीची कमतरता भासली असं तो म्हणाला. प्रोटीन किंवा छोटे काय असेल ते शेड्यूल टाटा मीठ कमी पडेल त्याच्या शेड्यूलमध्ये नेहमी असतं. कारण चांगला एक त्यांचा खूप आहे आणि त्याचं शेड्यूल परफेक्ट असतं. बुधवारी काय शुक्रवारी काय रविवारी काय मेनू ठरलेला असतो मला ठरलेला असतो. आणि त्याच्यामधून मी शिकलो. काय करतो ना तसं मी काय आणायचा प्रयत्न केला. माझं प्रोटीन बरोबर आहे असं मला वाटतं. त्याचं कमी का पडलं हा मला प्रश्न पडला. कारण शेड्यूलमध्ये ज्या गोष्टी खाल्यानंतर तुम्ही कुठल्या आरोग्या दृष्टीने सक्षम असायला पाहिजे. ठीक असेल आता तो आपल्या आहे उर्वरित आयुष्य 68 नंतर 77, 88, 77पर्यंत 10 वर्षे वाढून सेंचुरी पार करू दे हे त्याला मी आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो आणि थोडक्यातच 2 थँक्यू. आपल्या ज्येष्ठ नागरिक ग्रुपमध्ये आज श्रीयुत प्रवीण राऊत यांचा वाढदिवस आहे. गटारीच्या पूर्वसंध्येच्या शुभमुहूर्तावर आज त्यांनी पार्टी आयोजित केलेली आहे चहा पाण्याची. तर आपण सर्व उपस्थित आहोत. प्रवीण राऊत यांच्याबद्दल बोलायचं तर त्यांचे मातापिता खूप भविष्य व्यक्ती असावेत. कारण त्यांच्या चिरंजीवांचे पाय त्यांना पाळण्यातच दिसले आणि पेडणेकर साहेब म्हणाले की त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं प्रावीण्य असतं. या बेसिसवर त्यांनी प्रवीण असं नाव ठेवून दिलं. आता प्रवीण राऊत यांनी खरी म्हणाल तर आम्हाला परवा पण पार्टी दिली कुमारमध्ये आणि आज ही दुसरी पार्टी आहे. कारण प्रवीण राऊत काय म्हणतात कि एक पार्टी नहीं, प्रवीण राऊत की एक पार्टी नहीं होती है यार, 2 पार्टी होती. तर गंमत असं काय नाही. तर गंमत म्हणजे त्यांनी मी परवा त्यांना विचारलं की तुमचं कधी किती वर्ष झाली वगैरे. ते म्हणाले मी गेले किती वगैरे त्याचा विचार करत नाही. म्हणजे थोडक्यात म्हणजे प्रवीण दामले जसं प्रशांत दामले जसं त्यांचं म्हणतात सुख म्हणजे काय असतं
तसं प्रवीण राऊतांच्या बाबतीत आहे की सुख म्हणजे काय असतं, किती गेले किती राहिले याची खंत करायची नसते, सुख म्हणजे काय असतं असंच त्यांच्या बाबतीत युक्तिदाना बरोबर मला खायला मिळतं. त्याप्रमाणे त्यांची जी आहे. तर जसं आपले नार्वेकर साहेब एखादं गाणं बोलतात त्याचं आज पण मला एक अशी छोटीचं गाणं एक कडवं मी म्हणतो, सुधीर जो आपला सुधीर करतो. श्रीराम 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 स्वये श्री राम प्रभो ऐकती, स्वये श्री राम प्रभो ऐकती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुराया, कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुराया, पुत्र सांगते चरित पित्याचे, पुत्र सांगते चरित पित्याचे, ज्योती आरती ज्योती आरती, कुशल रामायण गाती, कुशल रामायण गाती. धन्यवाद. प्रवीण राऊतांचं प्रवीणांना दीर्घायुष्य राम. चालू आहे ना? हां चालू. चला रामकृष्ण हरी. तुमचा स्टेटमेंट सगळं येईल, लॉंग यायचं आहे ना. आज प्रवीण राऊत आपल्या सिनियर सिटीजन ग्रुपचे त्यांचा आज वाढदिवस आपण या दीपक हॉटेलमध्ये साजरा करीत आहोत. आत्ताच सांगितल्याप्रमाणे पेडणेकर साहेबांनी आणि पोद्दार साहेबांनी सांगितलं. पोद्दार साहेबांनी तर हाईट केली आज, कुशल रामायण गाती चांगलं म्हटले ते आज. आणि पेडणेकरांनी पण त्यांच्याबद्दल बरंचसं काही सांगितलं की प्रवीण म्हणजे जो प्रवीण आहे सगळ्या गोष्टीमध्ये त्याला प्रवीण म्हणतात आणि सार्थक नाव ठेवलेलं. आज बघा त्यांचा लुक कसा आहे, बघण्यासारखा आहे. त्यांचे केस संपूर्ण काळे आहेत, नाही काय, दाढी पण मी केस डाय नाही करत. नाही, मला वाटतं डाय करत नाही, ओरिजिनल आहेत काळे, म्हणजे सदाबहार आहेत ते एकदम. मी आंघोळ करून आलो त्यांच्याकडे पाहिलं ना रोज असं वाटतं की सदा प्रसन्न आहे, त्यांचं मन प्रसन्न असतं बघा ते, की आपल्या गार्डनमध्ये सतत फिरत असतात आणि एकदम प्रसन्न असतात. नुकतेच स्नान करून नुसते स्नान करून आल्यासारखं वाटतात, असं म्हणजे बघण्यासारखं आहे. त्यांना सुख शांती समाधान ऐश्वर आनंद आणि आरोग्यमय आयुष्य लाभावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. आता एक अभंग होऊन जाऊ द्या. तुकाराम महाराजांचा त्यांचं बघा ते नेहमी प्रसन्न असतात म्हणून तुकाराम महाराजांचा एक चांगला उत्कृष्ट अभंग आहे, मनावरून अभंग आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिले मनोमन पूजा केली, मने इच्छा पुरवली मन मावली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य, प्रसन्न आपण असं
गती अथवा अधोगती साधक वाचक पंथिक श्रोत्रिय वक्ते ऐका मात नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. या मनासारखं दुसरं दैवत नाही. काय तुकाराम महाराज म्हणतात, छान अभंग आहे, उत्कृष्ट अभंग आहे त्यांचा. आणि ते असं म्हणतात, या मनावरती आहे ना तुमची सगळी तुमची शरीराची जी अवस्था आहे ती अवलंबून आहे. तुमचं मन प्रसन्न असेल ना तर तुमचं शरीर तुमचं बघण्यासारखं वाटतं, तुमचा चेहरा तेजस्वी वाटतो. की तुमचं मन मात्र चांगलं पाहिजे, मनामध्ये कपट भावना नसावी, मनामध्ये अनिष्ट विचार नसावे, असं मन प्रसन्न पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचं मन प्रसन्न आहे ना त्याला मोक्ष आपोआप मिळतं. मोक्ष म्हणजे काय, बंधनातून मुक्तता त्याला मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे मेल्यावर मिळतं असं नाही, पण ज्याचं मनामधून मन ज्याचं म्हणजे सगळं जे टाकून देतो अनिष्ट विचार वगैरे त्याला मन मोकळं असं म्हणतात. तर मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष असा बंधन बंधन जे आहे ना ते विषयाच्या मागे लागणं म्हणजे बंधन. तर ते बंधन ते बंधन असू नये. आणि पुढे काय ते म्हणतात, मने प्रतिमा स्थापनी म्हणजे दगडाच्या देवाची प्रतिमा स्थापन करायचं हे मनच करते आणि मनच त्याची पूजा करते. मनच माऊली आहे. मन गुरु आणि शिष्य, मनच गुरु आणि मनच शिष्य आहे. प्रसन्न आपण असं मन प्रसन्न ठेवायचं, गती द्यायची की अधोगती द्यायची हे मनच ठरवतं. त्याच्यावरच या मनावरती सगळं अवलंबून आहे. तुकाराम महाराज पुढे म्हणतात, सगळ्यांना सूचना देत आहेत, साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अनुदैवत तुका म्हणे दुसरे. त्या मनासारखं दुसरं दैवत नाही. मनच तुमचं देव आहे असं समजा आणि जीवनाचं सार्थक करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. प्रवीण राऊत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. काय मध्ये मध्ये येतो ना, हा डिस्टर्ब होतो. जय जय राम. जरा हे द्या ना.